नमस्कार स्वामी भक्त हो. मी नेत्रा कोष्टी सर्व स्वामी भक्तांचे आपल्या स्वामी साक्षात या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी आज आपल्याला अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती देणाऱ्या एका ताईंचा अनुभव आपल्या भावाच्या रक्षणासाठी केलेल्या दिंडोरी येथे रात्री सेवेचा जबरदस्त अनुभव आपल्याला ताई स्वमुखातून इथे सांगणार आहे. तर चला ताईंच्या वाणीतूनच त्यांचा अनुभव ऐकूया. हॅलो ताई. नमस्कार ताई. हा नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपण आपले नाव आणि आपण कुठून आहात ते सांगा. माझं नाव सौ प्रणाली काटे. मी सुरीतून बोलते आहे. हा हा. गेल्या जानेवारी महिन्यामध्ये माझा एक मोठा भाऊ आहे, त्याची अचानक तब्येत खराब झाली हा आणि त्याला ऍडमिट करायला लागलं दवाखान्यामध्ये नाशिकला ट्रीटमेंट सुरू असताना. हा तर त्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरांनी एक ऑपरेशनची आम्हाला कल्पना दिली हा की आमच्या भावाचं असं असं तुम्हाला एक ऑपरेशन करावं लागणार आहे अर्जंट. हा मग ते ऐकल्यानंतर मला जरा पायाखालची जमीन सरकली. हा मग मी मिस्टरांना म्हटलं आपण नाशिकला आहोत, की आपण आजच्या रात्री इथून दिंडोरीला जाऊ. हा हा आणि आम्ही दोघं जण दिंडोरीला गेलो. हा तिथे जाऊन आम्ही रात्रीची जी सेवा होती, योगायोगाने आम्हाला भैरवचंडीची सेवा मिळाली. त्या दिवशी रात्री अमावस्येची रात्र होती, जानेवारी संक्रांतीची वेळेस. हम्म मग आम्ही ती रात्रीची सेवा केली आणि योगायोगानं सकाळी उठून आम्हाला महाराजांच्या स्नानाचं जे तीर्थ होतं तेही मिळालं. हा हा आणि हे संपूर्ण तीर्थ घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. आयसीयू मध्ये ऍडमिट असताना सुद्धा आम्हाला त्या दिवशी ते तीर्थ माझ्या मोठ्या भावापर्यंत आम्हाला पोहोचवता आलं. हा हा आणि त्याने ते माझ्या समोर त्याने ते तीर्थ घेतलं. हा हा आणि महाराजांना एकच आळवणी केली होती की माझ्या भावाची तब्येत आज असं झालेलं आहे, तर त्याचे सगळे रिपोर्ट फक्त मी येऊ द्या. आणि त्याचं ऑपरेशन वगैरे झालं. भरपूर मोठं, जवळजवळ 5-5.5 तास ऑपरेशन चालेल, एवढं मोठं ऑपरेशन त्याचं झालं. त्यातून तो बरा झाला व्यवस्थित. आणि 8 दिवसानंतर आम्हाला डॉक्टरांनी स्वतः माझ्या भावाला भेटून सांगितलं की तुम्ही अगदी ओके आहात, तुमचे सगळे रिपोर्ट नील आलेले आहेत. अरे बापरे. आणि त्या दिवशी जे डोळ्यातून पाणी आलं ते ऐकल्यानंतर त्या स्वामी शक्ती आहे, खरंच खूप मोठी स्वामी शक्ती आहे. कारण ती गाठ आम्ही सर्वांनी बघितल्यानंतर आम्ही इतके शॉक होतो की एवढी मोठी गाठ असेल तर काय असेल, काय होईल या धाकधूकमध्ये आम्ही सर्वजण असताना. आणि आम्हाला तिथे गुरुमाऊलींनी सेवा दिलेली होती. गुरुमाऊलींच्या आदेशानुसार आम्ही घरी आल्यानंतर माझी एक लहान बहिणी आणि मी आम्ही दोघीच त्यावेळेला मोकळ्या होतो. बाकी सर्व हॉस्पिटलमध्ये भावाच्या लागणारे नातेवाईक जे होते सगळे तिकडेच होते. मग आम्ही दोघींनी ती सेवा सुरू केली. आणि एक त्या सेवेचं फळ, एक रात्र सेवेचं आणि एकंदरीतच महाराजांच्या कृपेचं फळ हे आम्हाला भावाचे रिपोर्ट नील आले. त्या माध्यमातून त्या आम्हाला रिपोर्ट मधूनच मिळालेलं आहे फळ महाराजांच्या सेवेचं. म्हणजे स्वामींनी तुम्हाला स्वामींचं अस्तित्व दाखवून दिलं की नाही, सेवा केली तर त्याचं फळ मिळतेच. खरंच मिळते. आणि आयुष्यात हा खूप मोठा अनुभव होता माझ्या आयुष्यातला. पण यासारखे असे छोटे मोठे भरपूर अनुभव घेत आहे मी आयुष्यात स्वामी सेवेचे. मी माझ्या माहेरी असताना 1993-94 पासून आमचं कुटुंब स्वामी सेवेमध्ये आहे, स्वामी मार्गात आहोत. आणि आम्ही तेव्हापासून सेवा करत आहोत. आणि असंच महाराजांची सेवा आमच्याकडून पुढेही भविष्यात होत राहो, एवढीच स्वामींच्या चरणी आमची विनंती. हो ताई, खूप छान सुंदर असा जबरदस्त अनुभव आपण आपल्या भावासाठी जी रात्री सेवा केलेली आहे आणि स्वामींनी त्याचं फळ पण दिलेलं तुम्हाला 8 दिवसामध्ये. लगेच दिलं. हो, खूप छान सुंदर असा अनुभव ताई तुमचा. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती ताईंच्या अनुभवातून येथे आलेली आपल्याला दिसून येते. स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहे याची ताईंना प्रचिती आलेली आहे. तुम्हालाही असेच तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायचे असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे.
कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून मला तुमचे स्वामी अनुभव सांगू इच्छिता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.